यवतमाळमध्ये शेतकऱ्यांची मका लागवडीत फसवणूक करण्यात आली। शेतकऱ्यांचं 120 एकरवरील पीक हे पूर्णपणे वाया गेले। संबंधित कंपनी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप आता हे शेतकरी करतात। यवतमाळ जिल्ह्यात 35 शेतकऱ्यांची मका लागवडीत फसवणूक झाली। 120 एकरमधील पीक वाया गेले। यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव, नेर आणि कळंब तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी हैदराबाद येथील आयुषी ॲग्रोटेक या कंपनीच्या माध्यमातून 120 एकर क्षेत्रावर मका लागवड केली होती। मात्र या लागवडीला अपेक्षित यश आलं नाही। बहुतांश शेतांमध्ये मका कणसाला आलाच नाही आणि त्यामुळे हे कणीस अत्यंत निकृष्ट दर्जाचं उगवलं। त्यामुळे आता असा आरोप आता शेतकरी करतायत। फसवलं म्हणजे बियाणंच आम्हाला बोगस देण्यात आलं का जे बियाणं उगवल्यानंतर कणसं आले पण त्याच्यात दाणे नाही भरले आणि त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे। आणि उत्पादन जे आम्हाला व्हायला पाहिजे होतं कमीत कमी एकरी 40 क्विंटल आणि त्यांनी दिलेला भाव 2,500 रुपये क्विंटल, तर 40 दोन्ही 60 आणि 80,000 रुपये प्रत्येक एकरात आम्हाला उत्पन्न होणार होतं। माझ्या मक्याची लागवड दोन अडीच एकराची आहे आणि त्यामुळे मला 2 लाख रुपयाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही काल पालकमंत्र्यांना भेटून, कलेक्टरना भेटून, कृषी अधीक्षकांना भेटून आमच्या तक्रारी दाखल केलेल्या आहे।